नमस्कार. आपण रोज इंग्रजी बोलतो, लिहितो, पण कधी विचार केला आहे का की आपण जी वाक्य वापरतो ती नक्की किती प्रकारची असतात? चला तर आजच्या या विश्लेषणामध्ये इंग्रजीमधल्या वाक्यांच्या 4 मुख्य प्रकारांना सोप्या भाषेत समजून घेऊया. आपला आजचा प्रवास कसा असेल ते पाहूया. सगळ्यात आधी वाक्य म्हणजे काय ते बघू. मग एकामागून एक चारही प्रकार: विधानार्थी, प्रश्नार्थक, आज्ञार्थी आणि उद्गारवाचक. उदाहरणांसकट समजून घेऊया. आणि हो, शेवटी थोडा सराव पण करूया, म्हणजे सगळं पक्क लक्षात राहील. चला तर मग सुरुवात करूया. कोणतीही भाषा शिकायची असेल तर तिचा पाया पक्का हवा. आणि भाषेचा पाया म्हणजे काय? तर वाक्य. म्हणून प्रकारांमध्ये जाण्याआधी चला पटकन बघूया की वाक्य म्हणजे नेमकं काय असतं. अगदी सोपं आहे. वाक्य म्हणजे काय तर शब्दांचा असा ग्रुप ज्यातून काहीतरी पूर्ण अर्थ निघतो. म्हणजे बघा, द बर्ड इज सिंगिंग ऐकल्यावर कळतंय की पक्षी गातोय, पूर्ण अर्थ आहे. पण जर फक्त बर्ड सिंगिंग असं म्हटलं तर काहीतरी अपूर्ण वाटतंय, बरोबर? शब्दांचा समूह आहे पण पूर्ण वाक्य नाही. म्हणूनच पूर्ण अर्थ ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. तर इंग्रजीमध्ये वाक्यांचे असे मुख्य 4 प्रकार आहेत. आणि हे प्रकार कशावरून ठरतात? तर आपल्या उद्देशावरून. आपल्याला नक्की काय म्हणायचंय? माहिती द्यायची आहे, प्रश्न विचारायचा आहे, आज्ञा द्यायची आहे, की मग आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत? प्रत्येक कामासाठी एक खास प्रकारचं वाक्य आहे. चला तर मग त्यातल्या पहिल्या प्रकाराकडे वळूया. हा आहे सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार, विधानार्थी वाक्य. ह्याचं काम एकदम सरळ आहे. काहीतरी सांगणं, एखादी माहिती देणं, एखादं सत्य किंवा आपलं मत मांडणं. खरं तर आपण दिवसभरात जी वाक्य बोलतो ना, त्यातली बहुतेक वाक्य ह्याच प्रकारची असतात. या वाक्यांचं मुख्य काम आहे फक्त डिक्लेअर करणं किंवा स्टेट करणं. म्हणजे यात प्रश्न दिसणार नाही, आज्ञा दिसणार नाही, किंवा अरे वा अशी कोणती भावनाही दिसणार नाही. फक्त एक स्टेटमेंट. उदाहरणार्थ, द स्काय इज ब्लू किंवा आय लाईक टी. झालं, फक्त माहिती दिली, विषय संपला. आता ह्यात एक गंमत आहे. ही विधानार्थी वाक्य 2 प्रकारची असू शकतात. एक म्हणजे होकारार्थी, म्हणजे अफर्मेटिव्ह, जी सांगतात की असं आहे. आणि दुसरी म्हणजे नकारार्थी, म्हणजे नेगेटिव्ह, ज्यात नॉट, नो सारखे शब्द वापरून असं नाहीये हे सांगितलं जातं. होकारार्थीचे एक उदाहरण बघूया. पुणे इज वन ऑफ द बेस्ट सिटीज इन इंडिया. एकदम सरळ, पॉझिटिव्ह स्टेटमेंट. यात कुठेही नकार नाही. आता याच वाक्याला आपण नकारार्थी कसं करू शकतो? बघा, पुणे इज नॉट द वर्स्ट सिटी इन इंडिया. इथे नॉट वापरला म्हणून हे झालं नकारार्थी वाक्य. म्हणजे आपण माहिती देतोय पण नकाराच्या माध्यमातून. बरं, माहिती देणं तर झालं, पण समजा आपल्याला माहिती हवी असेल तर तेव्हा काय? तेव्हा येतो आपला दुसरा प्रकार, प्रश्नार्थक वाक्य. याचं नावच सांगतंय की याचं काम काय आहे, प्रश्न विचारणं. आणि याची सगळ्यात मोठी ओळख कोणती? तर वाक्याच्या शेवटी असलेलं प्रश्नचिन्ह, अ क्वेश्चन मार्क. ते दिसलं की समजायचं इथे काहीतरी विचारलं जातंय. आता प्रश्नार्थक वाक्यांमध्ये पण 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला, येस नो क्वेश्चन्स, म्हणजे असे प्रश्न ज्यांचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं देता येतं. आणि दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन्स, म्हणजे व्हॉट, वेअर, वेन, वाय अशा शब्दांनी सुरू होणारे प्रश्न. यांचं उत्तर मात्र सविस्तर द्यावं लागतं. उदाहरण बघूया. आर यू वॉचिंग अ मूव्ही? याचं उत्तर काय असणार? एकतर येस किंवा नो, बरोबर? यालाच म्हणतात येस नो क्वेश्चन. पण जर विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर याचं उत्तर येस/नो मध्ये देता येईल का? नाही. इथे तर नावच सांगावं लागेल. हीच तर WH क्वेश्चनची खासियत आहे. ठीक आहे, तर माहिती दिली, माहिती घेतली. आता तिसरा प्रकाराकडे जाऊया. हा प्रकार आहे कृतीबद्दल, ॲक्शनबद्दल. याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. या वाक्यांचा वापर आपण कधी करतो? जेव्हा आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी करायला सांगायचं असतं. मग ती एखादी कमांड असेल, रिक्वेस्ट असेल, सल्ला असेल किंवा एखादी सूचना. यात अनेक भावना असू शकतात. बघा, किती वेगवेगळे प्रकार आहेत यात. क्लोज द डोर ही झाली थेट आज्ञा. प्लीज हेल्प मी ही झाली विनंती. स्टडी रेग्युलरली हा झाला सल्ला. आणि लेट्स गो फॉर अ वॉक हे झालं एक सजेशन. म्हणजे बघा, उद्देश वेगळा असला तरी वाक्याचा प्रकार तोच आहे, आज्ञार्थी. आणि आता येतोय आपला शेवटचा आणि सगळ्यात एक्सप्रेसिव्ह प्रकार, तो म्हणजे उद्गारवाचक वाक्य. यात भावना भरभरून असतात. कधीकधी आपल्याला फक्त काहीतरी सांगायचं नसतं, तर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतात. मग तो आनंद असो, दुःख असो किंवा आश्चर्य. अशावेळी ही उद्गारवाचक वाक्य उपयोगी पडतात. आणि यांची ओळख तर एकदम सोपी आहे.
वाक्याच्या शेवटी असलेलं उद्गारवाचक चिन्ह अँड एक्सक्लेमेशन मार्क. जसं की व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. आता हे वाक्य फक्त जागा सुंदर आहे एवढंच सांगत नाहीये, तर ते पाहिल्यावर जो आश्चर्याचा धक्का बसलाय ना, ते कौतुक व्यक्त करतंय. ती स्ट्रॉंग फिलिंग महत्वाची आहे इथे. किंवा दुसरं उदाहरण घ्या, हुर्रा वी वन द मॅच. ह्यातला तो विजयाचा जल्लोष स्पष्ट दिसतोय. हुर्रा, अलास, वाव सारखे शब्द या वाक्यांना अजूनच प्रभावी बनवतात. तर हे आहेत वाक्यांचे 4 मुख्य प्रकार. सोपे आहेत ना? चला आता जे काही आपण शिकलो ते पटकन एकदा आठवूया आणि मग थोडी प्रॅक्टिस करूया, म्हणजे सगळं लक्षात राहील. हा तक्ता बघा, एकदम सगळं क्लिअर होईल. असर्टिव्ह म्हणजे स्टेटमेंट, इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन, इम्पेरेटिव्ह म्हणजे कमांड किंवा रिक्वेस्ट, आणि एक्सक्लेमेटरी म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. चला तर मग आता वेळ आहे प्रॅक्टिसची. काही वाक्य समोर येतील, त्यांचा प्रकार ओळखायचा प्रयत्न करा. पहिलं वाक्य, व्हॉट इज युअर फेवरेट कलर? काय वाटतंय? यात काय केलं जातंय? अगदी बरोबर ओळखलं. यात एक प्रश्न आहे आणि क्वेश्चन मार्क पण आहे. म्हणजे हे झालं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. चला पुढचं बघूया. द सन रायझेस इन द ईस्ट. इथे काय दिसते? बरोबर, हे एक साधं विधान आहे, एक फॅक्ट सांगितली आहे, म्हणून हे आहे असर्टिव्ह सेंटेन्स. आणि हे शेवटचं, प्लीज ओपन द विंडो. या वाक्याचा उद्देश काय आहे? एकदम बरोबर. प्लीज हा शब्दच सांगतोय की ही एक विनंती आहे, आणि विनंती म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स. तर बघा, वाक्यांचे हे 4 प्रकार समजून घेणं किती महत्वाचं आहे. हे कळल्यावर आपलं बोलणं, आपलं लिहिणं दोन्ही जास्त प्रभावी होऊ शकतं, कारण आपल्याला नक्की कळतं की कोणत्या वेळी कोणतं वाक्य वापरायचं. आता जरा विचार करा, ह्या माहितीमुळे संवादाच्या पद्धतीत कसा बदल होऊ शकेल.